मात्र फील्ड करताना पाहायला मिळतंय. त्यानंतर आणखी एक गोड आवाज ज्याने मात्र सध्या या वर्षामध्ये जो मात्र पाहायला ऐकायला मिळाला तर अजित पवार आपण देखील या मुख्य मंचावरती विराजमान व्हा. विकेटचं पथक आपण पाहतो ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळाडू मिस्टर जितेश ठाकरे हा देखील मात्र परताना पाहायला मिळतोय. म्हणजे ज्या ठिकाणी थोडंसं आपण पाहतो बॉलिंग मागचा मारा संकेत काढणं संकेत देणारी गोलंदाजी आहे. सर्वस्वाची जबाबदारी कौशल्याचं कर्तृत्व आणि तात्पर्याची भूमिका म्हणजे नाव संकेत. त्याआधी मात्र छोटासा ब्रेक डीजेला संधी. डीजे नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितीन ठाकरे आपण पाहतोय. तर बॅटर बंडल स्वरूपामध्ये इथनं पाहायला मिळेल युवा क्रांती उसगाव आणि त्यांच्या विरोधात तुम्ही जर पाहिलं तर आई गवती देपिवली आपण पाहतोय. मोठा बॉल मात्र थोडंसं जास्तच बॉलला मी म्हणे की लेग स्टिक्सपासून थोडंसं दूर मात्र थोडक्याचा प्रयत्न होता. पाटणा विकेट मोस्टली तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला क्रिकेट दर्शवली जाते आणि ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर लाईन आपली थोडीशी कट करण्यासारखी पाहायला मिळाली. पण म्हणतो ना टेनिस हे विश्व नाही राहिलं हे क्रिकेटमधलं सर्वात भूमिकेत बदललं. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं नेक्स्ट बॉल अगेन तयार यावली परफेक्ट याको बॉल गुडलँड स्पॉट ऑफ द दिली बरी सुंदर शेड वाटायला गेला. अँगल थोडंसं करेक्ट होतं खेळाडूचं. त्या पद्धतीने आपण पाहिलं तर बॉलिंग मागची गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज मिस्टर संकेत चौकार या 4 धावा आणि या 4 धाबीच्या मदतीनं स्कोर कार्ड फलकावरती 7 रन ऑन कार्ड. रबी टेनिस आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कलबुर्गीचे मैदान उद्या मात्र ठीक पुन्हा एकदा 9:35 मिनिटांना स्पर्धेला सुरुवात असेल. आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एक चांगलं आयोजन नियोजनच्या माध्यमातून आणि सर्वात जास्त मात्र या वाड स्टोक्स सरळ मात्र स्क्वेअरला टिपला डाऊन द ग्राउंड नितीन ठाकरेच्या माठमधनं ब्रँडेड शॉट सिलेक्शन पाहायला मिळतात. या चौकार आणि या 4 धाबीच्या मदतीनं स्कोर कार्ड युवा क्रांती 1 विकेट द लॉस ऑफ अँड स्कोर कार्ड ऑन द राईज तुम्ही जर पाहिलं तर फलकावरती आहेत 11 या धावसंख्येवरती.
वाढ बॅटिंग काय जबरदस्त वाटतं नितीनच्या माठमध्ये म्हणतात ना की संकट एक खूप भयानक असं आणि त्याचं स्वरूप तुम्ही जर पाहता ना की सायलेंट हिचं व्हायलेंट पाहायला मिळालं पण आतमध्ये काही जबरदस्त मत असतो खूप पाहतोय परफेक्ट आपण पाहिलं तर फाईन असेल स्क्वेअर लेग डीप असेल ऑन साईड असेल खूप चांगल्या पद्धतीनं फलंदाजी यावेळी मात्र नितीनच्या बाट पद्धती आहे युवा क्रांती टीम इथनं आपण पाहिलं तर नक्कीच एक मजबूत स्थितीमध्ये पहिल्या षटकानंतर जाऊन उपस्थिती मात्र 18 या धावसंख्येवरती 1 विकेट्स लॉस ऑफ नंतर किरण गुलूप आणि मात्र नक्कीच जितेश जास्त काळ मात्र मैदानाच्या थांबू शकला नाही आहे त्यानंतर मात्र येणारे 18 चेंडू बॉलिंग क्रमांकवरती असेल नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती असेल त्याआधी मात्र घेऊयात ब्रेक तसं की आपण पाहिलं तर नक्कीच टोटल स्पार बळती आणि बॉलिंग मागवरती असताना सिंगल नाही तर या ठिकाणी मात्र डबलचा देखील प्रयत्न होईल का फेकी येईपर्यंत उचलून आपण जर पाहिलं तर बॉल फेकेपर्यंत ज्या ठिकाणी सिंगल पत्र या पार मिळती आहे एक चांगल्या पद्धतीने इथं मात्र दोघांमधलं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आहे सिंगल डबल आणि धावसंख्येत आपण पाहिली तर नक्कीच 24 वरती जाऊन पोहोचते आहे 24 रन अनकाढ पाहू शकाल विश्व आघाडा क्रिकेट विश्वातील दर्शवला गेला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट झाला पहिला चेंडू ती चौकार दुसऱ्या चेंडू ती सिंगल तिसऱ्यावरती पाहू शकाल यावेळी मात्र फलंदाज थोडंसं मिडल ऑर्डरमध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र इंटू द गॅप इज हिअर आणि बॉन्ड इज क्लिअर येतो मात्र चौकार ह्या 4 धाबा आणि या 4 धावांच्या मदतीनं मजबूत स्थितीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळते टीम युवा क्रांती उसगाव 28 या धावसंख्येवरती 28 रन ऑन कार्ड आपण पाहतोय 28 या धावसंख्येवरती दीपी बिलीच्या विरोधात युवा क्रांती उसगाव एक सगळा संघर्ष त्याच्या हातमध्ये पाहतोय आजचा फ्लो आपण पाहू शकाल ज्या ठिकाणी एज ऑफ द टायमिंग बॅटची करा चेडू पत्र निघून चाललाय फुल एकदा डाऊन द क्राऊड येतो पत्र त्या ठिकाणी चौकार आणि या 4 धावीच्या मदतीने धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर पत्र धावून पोहोचते युवा क्रांती उसगाव 32 या धावसंख्येवरती तर वाटते एक चांगल्या पद्धतीचं टार्गेट पाहू शकाल प्रेमची गोलंदाजी थोडीशी पाक ठरली आहे कारण स्पेल क्रमांक 2 आपण पाहतोय बॉलिंग क्रमांकपत्ती असताना धावसंख्या टोटल तुम्ही जर पाहिली तर मात्र 32 या धावसंख्येवरती चांगली मात्र सुरुवात पाहायला मिळते 32 धावा शब्द आपण पाहिलं तर नक्कीच पाहायला मिळाल्या षड क्रमांक पत्र नक्कीच प्रेम सोबत बॉलिंग क्रमांकपत्ती नक्कीच ऐकवती देपिलीकडे ज्याला मात्र दुसऱ्या स्पेलकरता प्रमोट केलं गेलंय बॉल सुपर चपली चेंज मध्ये पेस पाहायला मिळाला नुसता बदल नाही आहे तर त्या ठिकाणी वेग देखील पाहायला मिळाला पेस देखील पाहायला मिळाला षटक मात्र या ठिकाणी दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकांत धावसंख्या टोटल सुद्धा जर पाहिली तर मात्र 32 या धावसंख्येवरती 16 या सरासरी पाहतोय येणारी 12 चेंडू तिसरा गोलंदाज आपल्या बॉलिंग बॅकवरती असेल त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी
धन्यवाद निजत. त्यानंतर दुपारच्या सत्राला सुरुवात, ज्या ठिकाणी दुपार फेरीतील पहिली मॅच टीम ऐगावदेवी सावरे च्यावर मात्र नक्कीच स्थानिक इडन कनबोन यांच्यामध्ये नाणेफेक केली जाईल. या इनिंग नंतर व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉल स्कोर कार्ड तुम्ही जर पाहिलं तर 33 या धावसंख्येवरती पाहतोय. सगळा बॉल जर पाहतो ज्या ठिकाणी एक वाईटच पाहू शकाल, वाईट पण एक अतिरिक्त स्वरूपाने या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं नितीन आणि किरण गुलूमध्ये एक चांगलं मी म्हणेन की कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आहे. एक चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप पाहतोय आणि एक चांगल्या पद्धतीनं आत्तापर्यंत फलंदाजी जी पाहायला मिळते आहे. कारण ज्या पद्धतीने टार्गेट जर सेट करायचं आहे तर खऱ्या अर्थानं मात्र पहिल्यांदा फायटिंग स्कोर बनवा आणि त्याकरता मात्र सक्षम असणारे दोन्ही खेळाडू. राईट ऑन द टार्गेट, सरळ मात्र क्लीन बॉल त्या मात्र त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट केल्या गेल्या. विकेट होईल पतंग, खेळाडू होईल बाद. मिस्टर किरण गुलूमला परतावा लागेल. बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. योगेश अंबात यांचा आवाज देखील तुमच्याबद्दल पाहू शकाल. नक्कीच बानफॉर्म सावरे, व्हॉइस ऑफ सावरे तुमच्यावर नक्कीच पोहोचतील या स्पेल्स पासून मॅच पासून. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. सूरज फुलटच चेंडू आणि नो चेंडू, खरा फेकी. दुसरी धाव मात्र पूर्ण होते. 2 धावा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 38 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा व्हाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 39 धावा. फ्री हिट असेल, फ्री हिट लागू असेल. पुढचा चेंडू सूर्य यांचा सामना करतोय तो बॅटर. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्येमध्ये भरते. धावसंख्या झाली ती 45 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज सामना करतोय तो बॅटर. काय नाव आहे त्याचं? पुन्हा एकदा उडवल्या चेंडूला. बघूया सत्रक्षण आहे तिकडे, परंतु झेल मात्र सुटलाय आणि 4 धावा. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 49 धावा. सुरेख चेंडू, पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज. पुन्हा एकदा उडवलाय. 4 धावा. थँक्यू डीजे.
पुनस्थिती गोलंदाज सज्ज होतोय सूरज, सामना करतोय तो बॅटर, समोरच्या दिशेने उडवलाय, बघूया झेल होते की काय. झेल मात्र सुटलेला आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण, 2 धावांनी धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 55 धावा. थँक्यू डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. निलेश सामना करतोय तो नितीन, वाईट चेंडू, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या झाली ती 56 धावा. पुनस्थिती गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश, सामना करतोय तो बॅटर नितीन. फुलटच चेंडूला फुलटोल वसूल केलाय. 6 धावा. षटकार. थँक्यू सो मच. प्रथमतः जर पाहिलं तर गणरायाला वंदन करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोडी समप्रभ निर्विघ्नम कुरुमेदेव सर्व कार्येषु सर्वदा. सुरांची देवी सरस्वती मातेला नतमस्तक होतोय आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या समालोचनाला सुरुवात करतोय. यावेळेस देखील खूप चांगल्या पद्धतीचा फटका इथे कन्वर्ट केला गेलाय आणि चेंडूला फेकून दिले गेले सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. या बॉलवर हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक या चेंडूला षटकारामध्ये कन्वर्ट केलं गेलं. एकंदरीत जबरदस्त अशी टुर्नामेंट आणि या टुर्नामेंटचं आयोजन इथे केलं गेलं आहे आणि एकंदरीत धावफलक जर पाहिलं तर ते फलकावरती जाऊन पोचलं आहे. 68 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकता. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी मार्कवरनं पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस देखील मिस्टामिक स्ट्रोक आहे, परंतु 1 बाउन्सने चेंडू गॅदर देखील झालाय आणि निघून गेलाय सरळ सीमारेषा पार. या बॉलवर हा दर्जेदार चौकार. 4 धावा. थँक्यू सो मच. जर पाहिले तर ही विकेट बॅटिंगसाठी खूप अनुकूल आहे आणि इथे जर पाहिलं तर चांगले स्ट्रोक कन्वर्ट होताना पाहायला मिळत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर अचूक टप्प्यावर वेधक मारा तुम्हाला करावा लागेल आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्हाला गोलंदाजी आकारावी लागणार आहे. कारण जर पाहिलं गेलं तर ज्याही मॅचेस इथे कंप्लीट झाल्यात त्या मॅचमध्ये जर पाहू शकाल बॅटिंग ही खूप चांगल्या पद्धतीची झाली. यावेळेस देखील डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये हा फटका एक्झिक्यूट केला गेला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. या चेंडूला 1 बाउन्स गॅदर करतील आणि या चेंडूला रिटर्न केलं तोपर्यंत 2 सिंगल धाबा इथे कन्वर्ट झाला. तिसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न केला जातोय आणि तब्बल 3 धाबा इथे पूर्ण. आणि या 3 धाबेने जर पाहिलं तर धावफलकात वाढ झाली आहे 3ने आणि जाऊन पोहोचते ती फलकावरती तब्बल आपण पाहू शकतात 75 ही धावसंख्या फलकावरती पाहत. षटकातील आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू जाखील इथे कंप्लीट झाला आहे. शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी फ्रॉम धिस ओव्हर आणि इथे जर पाहिलं तर शेवटच्या बॉलवर मिस्टामिक स्ट्रोक झाला, परंतु एक सिंगल धाबे इथे कन्वर्ट झाली. सिंगल धाबेने जर पाहिलं तर षटकाची होती समाप्ती आणि 4 षटकांच्या घरी जर पाहिलं तर धावसंख्या ती 76 अंकावरती आणि 77 धावांचा पाठलाग इथून या उत्तरार्धाच्या खेळामध्ये कशा पद्धतीचा केला जाईल यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या मैदानात परत देऊया डीजेला संधी. येस, कम ऑन डीजे.
थँक्यू सो मच. आपण जर पाहिलं तर तब्बल 77 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. आपण पाहत आहात ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशन चषक कणबोन 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आणि जर पाहिलं तर आजच्या स्पर्धेतील हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये जर पाहिलं तर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपण देखील मात्र पाहू शकतायत. एक चांगल्या पद्धतीची टुर्नामेंट, चांगल्या पद्धतीचं हे आयोजन आपण देखील मात्र पाहू शकतायत. आणि जर पाहिले तर आदिवासी समाजाला पुढे नेण्याचं काम या मात्र जर पाहिलं तर ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून इथे केलं जाते. आणि आजच्या दिवसातील अंतिम मॅच पहिल्या फेरीतील आपण देखील मात्र पाहू शकतायत. आपलातून मॅच जर पाहिले गेले तर या विकेटवर जर विचार करायचा गेला तर धावसंख्या ही एक टोटली चांगल्या पद्धतीची मात्र पाहायला मिळते. एकंदरीत जर पाहिलं तर लहानपणी 2003चं विश्वचषक आठवलं तर रिकी पॉन्टिंगच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय असा एक प्रश्न नक्कीच उद्भवायचा. मात्र या मैदानावर जेही प्रेक्षक बॅटिंग करण्यासाठी मात्र दाखल होत आहेत त्यांच्या बॅटमध्ये स्प्रिंग आहे की काय असा एक प्रश्न नक्कीच उद्भवतोय. आणि अफलातून बॅटिंगचं प्रदर्शन या विकेटवर मात्र तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. तब्बल 77 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे आणि तो पाठलाग इथून कशा पद्धतीचा केला जाईल हे देखील मात्र या उत्तरार्धाच्या खेळामध्ये आपण जाणून घेऊयात. आणि गोलंदाजी मार्कमध्ये जर पाहिलं तर पहिलं P1चं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कनं गोलंदाज देखील सज्ज होत आहे. आणि सलामीची जोडी देखील मैदानाच्या दिशेनं रवाना झाली आहे. दोन बिग बॅटर, दोन सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेनं आपण देखील रवाना होत असताना मात्र पाहायला मिळते. संकेत आणि प्रेम ही जोडी मात्र मैदानाच्या दिशेने दाखल झाली. आणि गोलंदाजी मार्कवरनं जर पाहिलं तर गोलंदाज सज्ज झालाय. किरण हा गोलंदाजी मार्कवरनं सज्ज झाला. एकंदरीत जर पाहिलं तर तुम्हाला प्रतिषटक 20 ते 30 धावा तुम्हाला मात्र इथे एक्झिक्यूट करावे लागतील. 3 ते 4 मोठे फटके तुम्हाला एक्झिक्यूट करावेच लागतील. आणि त्या इंटेन्शनने तुम्ही केले तर या धावा सहजतेने बनवू शकतायत. आणि इथून जर पाहिलं तर तुम्हाला हे आघात करावे लागतील कारण पहिल्या P1च्या षटकामध्येच तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथून आकारावी लागणार आहे. आणि त्या अनुषंगाने मात्र तुम्ही फलंदाजी इथून करू शकतात. आपण जर पाहिले गेले तर प्रो प्ले या यूट्यूब नेटवर्कवरती ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या समवेत इथे जोडले गेलेत त्यांचे देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी व्हॉइस ऑफ केल्टन अजित पवार तुमचं मनापासून मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आणि गोलंदाजी मार्कमध्ये जर पाहिलं तर पहिला बॉल तयार किरण. इथून जर पाहिलं तर P1च्या षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ, 6 चेंडूची जबाबदारी या गोलंदाजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने पूर्ण केली जाईल हे देखील मात्र पाहायचं आहे. कारण तब्बल 77 धावांचा पाठलाग इथून करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हे बॅटर इथे जर पाहिलं तर तुम्हाला मोठे स्ट्रोक खेळत असताना मात्र पाहायला मिळणार आहेत. परंतु गोलंदाजी कशा पद्धतीची केली जाते हे देखील मात्र पाहायचं आहे. किरण जर पाहिलं गेलं तर अनुभवाचा साठा आहे. इथून जर पाहिलं तर किरणच्या माध्यमातून सातत्याने या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ना चांगली गोलंदाजी केली जाते. तो किरण पुन्हा एकदा प्रगतीपथावरती सज्ज झालाय. पहिला बॉल तयार आहे. यावेळेस स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला, इनपुटला गेले, शफल झाले परंतु पंच आमच्या समवेत इथे जोडले गेलेत. सिग्नल दिला गेला इट्स व्हाईट बॉल. आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर संघाचा श्रीगणेशा देखील झालाय व्हाईट बॉलने. आणि इथे जर पाहिलं तर एक सिंगल धाव फलकावरती अधोरेखित झाले. इथून जर पाहिलं गेलं तर कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल कारण स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर संकेत आणि त्याच्या साथीने जर पाहिलं तर प्रेम ही जोडी मैदानाच्या दिशेने मात्र रवाना आहे. पहिला बॉल पुन्हा एकदा किरण हा गोलंदाज. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने त्याच रिझनमध्ये खेळायचा होता परंतु प्रयत्न फसले गेले. यावेळेस एक चांगला बॉल पडल्यानंतर जर पाहिलं तर कंबरेच्या वरून चेंडू बाउन्स प्राप्त करतोय आणि निघून जातोय सरळ विकेट गिर यांच्या ग्लोव्जमध्ये जाऊन लपतोय. हा बॉल डॉट बॉल स्वरूपाने मात्र या चेंडूची इथे सांगता कंप्लीट झाली. चला सावरे टीमचा एक प्रतिनिधी आणि स्टार 11 कणबोन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली लगेच तासबॉक्समध्ये जॉईन व्हायचं आहे. नेक्स्ट मॅच आपण देखील मात्र पाहू शकतात. आडव्या बॅटने या चेंडूला मात्र पोच करायचा होता परंतु 1 बाउन्स चेंडूला गॅदर केलं जाते आणि तोपर्यंत 2 सिंगल धाबा इथे मात्र कन्वर्ट झाल्यात. 2 धाब्याने धावफलकात निश्चित वाढ झाली आहे आणि धावफलकात वाढ होत असताना धावून पोचली ती फलकावरती. 2 चेंडूच्या अखेरीस 3 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. आई गावदेवी सावरे संघाचा कॅप्टन आणि स्टार 11 कणबोन दोन्ही संघाचे कॅप्टन आपण क्विकली लगेच टासबॉक्समध्ये जॉईन व्हायचंय. 2 चेंडूचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या जर पाहिली तर ती 3 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे.
यावेळेस आडव्या बॅटनं इंटू द कॅपनं खेळायचा प्रयत्न होता, परंतु बॅटची वरची कडा आणि तदनंतर जर पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये चेंडू निघून जातोय सरळ सिंगल धाबेसाठी आणि सिंगलने बढती होईल आणि धावसंख्येची वाढ होत असताना जाऊन पोचली ती फलकावरती. 3 चेंडूच्या अखेरीस 4 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. किरण आतापर्यंत जर पाहिलं तर निम्मा चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केला. अजून जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ त्याला कंप्लीट करायचा आहे आणि या P1च्या षटकामध्ये बॅटरच्या माध्यमातून तुम्हाला फटके कन्वर्ट करावे लागतील. तब्बल 77 धाबांचा पाठलाग तुम्हाला इथून करायचा आहे. यावेळेस देखील आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेस पडल्यानंतर जर पाहिलं तर चेंडूला बाउन्स प्राप्त केला जातोय, परंतु बॅटर मनामध्ये जर पाहिलं गेलं तर स्वेलेगच्या रिझनमध्ये फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु तो देखील फसतोय. यावेळेस जर पाहिलं तर तुमची आयसाईट ती चेंडूवर शेवटच्या क्षणापर्यंत राहणं खूप गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर बॅटरची आयसाईट ही बरोबर नव्हती आणि हा चेंडू हा बॅटर बीट झालाय. डॉट बॉल स्वरूपाने मात्र हा चेंडूची इथे सांगता कंप्लीट झाली. यावेळेस देखील बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन प्रॉपरली झालं नाही, परंतु झेल घेण्याची संधी आणि ते घडते काय तर पहिला हादरा, पहिला विकेट, फर्स्ट विकेट गॉन, खेळाडू बाद. थँक्यू सो मच. जर पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच गावदेवी सावरे आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर स्टार 11 कलंबोन या दोन दिग्गज संघादरम्यान नाणेफेकीचं कौल इथे केलं जाते आणि जर पाहिलं तर नाणेफेकीचं कौल करण्यासाठी मंचावर आमंत्रित मान्यवरांना मात्र आमंत्रित करतोय दयानंदजी पाटील यांच्या शुभ हस्ते या मॅच नाणेफेकीचं कौल इथे मात्र कंप्लीट केलं जात आहे. तर मान्यवरांच्या शुभ हस्ते मॅच नाणेफेकीचं कौल इथे कंप्लीट केलं जात आहे. एका बाजूने आपण देखील मात्र पाहू शकतायत आई गावदेवी सावरे आणि दुसऱ्या बाजूने स्टार 11 कनबोन संघ आपण देखील मात्र पाहत आहेत. इथून जर पाहिलं गेलं तर षटकाची समाप्ती झाली आहे आणि एका षटकाच्या घरी जर पाहिलं तर लॉस ऑफ 1 विकेट ऑन कार्ड. जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे, माफ करा. जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ ते कंप्लीट झालाय. 4 धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम धिस ओव्हर, शेवटचा चेंडू आहे. यावेळेस आपटून टाकलाय. यावेळेस आडवा बॅटने चेंडूला फोर्स केलं गेलंय, परंतु घडलंय काय तर स्पेलेक्च्या रिझन मध्ये एक चांगला झेल, दुसरा विकेटचा पतन, खेळाडू बाद. षटकाची समाप्ती झाली. पहिलं षटक इथे कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतात. तब्बल 77 धाबांचा पाठलाग इथून करायचा आहे आणि या 77 धाबांचा पाठलाग करत असताना मात्र तुम्हाला या 18 चेंडूमध्ये चांगले फटके कन्वर्ट करावे लागतील. कारण जर पाहिलं तर समोरचा संघ एक चांगली टोटल निर्माण केली आणि त्याचं बेनिफिट जर पाहिलं तर गोलंदाजाला नक्कीच मिळतंय. कारण एक चांगली टोटल निर्माण करून एक अतिरिक्त स्पेशर इथे मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमकडे ठेवला गेला आहे आणि तदनंतर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची केली आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर सेकंड ओव्हर थर्ड स्पेलमध्ये जर पाहिलं गेलं तर सेकंड स्पेलमध्ये आपण पाहू शकता रितेश हा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे. रितेशच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाते हे देखील मात्र आपल्याला पाहायचं आहे. तो रितेश पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे, बॉलर तयार आहे आणि बॅटिंग क्रीजवरती देखील बॅटर गणेश आणि जर पाहिलं गेलं तर प्रेम ही जोडी मात्र सज्ज आहे. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट केला गेला. एकंदरीत जर पाहिलं तर पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स डॉट बॉल स्वरूपाने हा चेंडू इथे कंप्लीट झालाय. संकेत आणि जर पाहिलं तर गणेश ही जोडी मात्र मैदानात सज्ज आहे.
गोलंदाजी मार्फत जर पाहिलं तर रितेश पहिला बॉल अप्रतिम पद्धतीने मात्र डिलिव्हर्ड केला गेला. डॉट बॉल स्वरूपाने पहिल्या चेंडूची सांगता येते कंप्लीट झाली. यावेळेस आडव्या बाटनं एसटीच्या वेध घेतोय. यावेळेस फर्निचर डिस्पॅच केलं जाते. फलंदाजाला इथे मात्र बाद केलं जाते. फलंदाज बॅक टू द पवेलियन, खेळाडू बाद. थँक्यू सो मच. आपण जर पाहिलं गेलं तर इथे 2 विकेट, माफ करा 3 विकेट इथे तंबूच्या आसऱ्याला परत वाढवलेत आणि धावसंख्या जर पाहिली तर ती 4 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. इथून जर पाहिलं तर तुम्हाला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करावी लागेल. इथून जर पाहिलं तर स्ट्रोक तुम्ही कन्वर्ट केले गेले तर या धावा बनवू शकतायत आणि त्या इंटेन्शनने तुम्हाला खेळावं लागेल. कारण परिस्थितीला घाबरून कधी छत्रपती शिवाजी महाराज डगमगले नाही. आकाशात जो तारा चमकतो ना तो खाली कधी जमिनीवरती पडताना तुम्हाला दिसला आहे का? अगदी समुद्रात असंख्य नद्या विलीन होतात परंतु त्याच नदीमध्ये समुद्र विलीन होताना तुम्ही पाहिलं आहे का? हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि त्या जिद्दीनं, त्या सामर्थ्यानं आणि त्या प्रयत्नानं हे सगळं रणसंग्राम जिंकायचं आहे तर इथून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. यावेळेस जर पाहिलं तर 2 धाबेचा कॉल आहे आणि या 2 धाबा देखील इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाबेने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ होते आणि वाढ होत असताना जर पाहिलं तर धावसंख्या ही तब्बल 6 या अंकावरती जाऊन पोहोचले. षटकातील 3 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झालाय आणि या 3 चेंडूच्या अखेरीस धावसंख्या 6 या अंकावरती आपण पाहू शकतायत. प्रगतीपथावर पुन्हा एकदा रितेश, चौथा बॉल. यावेळेस जर पाहिलं तर दाऊंडल एक 6 चेंडू, पंचांचा सिग्नल, हिट्स व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचली. ती 7 या अंकावरती ही धावसंख्या आपण देखील मात्र इथून पाहू शकतायत. रितेशच्या माध्यमातून आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी रितेशच्या माध्यमातून ही मात्र फलकावरती आपण पाहू शकता. तो रितेश पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज झालाय. चौथा बॉल. यावेळेस आडवा बाटने करण्याचा प्रयत्न, पंचांचा सिग्नल आहे का? यावेळेस एक चांगला बॉल डॉट बॉल स्वरूपाने मात्र हा चेंडूची इथे सांगता कंप्लीट झाली. 4 चेंडूचा इथे जर पाहिलं तर पंचांचा सिग्नल इथे दिला गेलाय. यावेळेस विकेट मिळते. खेळाडूला माघारी परतावले गेले. खेळाडू बाद. थँक्यू सो मच. आपण ऐकत आहात, पाहतात पालघर ठाणे आदिवासी क्रिकेट असोसिएशन कनबोन चषक 2025 चा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. आणि जर पाहिले गेले तर इथून प्रयत्नच केले जातच नाही. कारण जर पाहिलं तर एक चांगली टोटल आहे आणि त्या टोटलच्या विपक्षात तुम्हाला फलंदाजी करायची आहे परंतु बॅटरच्या माध्यमातून ते प्रयत्न इथे केले जात नाही. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. आणि इथून जर पाहिलं तर तुमच्या माध्यमातून इथे प्रयत्नच केले जात नाही परंतु एक चांगला बॉल इथे मात्र डिलिव्हर्ड झालाय का यावर प्रश्नचिन्ह होता. पंचांचा सिग्नल इथे व्हाईट बॉल म्हणून आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ झाली आणि धावसंख्येचा आलेख 8 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. यावेळेस आडवा पाटणा करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस एक चांगला बॉल डिलिव्हर्ड झाला गेलाय. कमरेच्या वरून हा चेंडू निघून गेला आणि जर पाहिलं तर यष्टीरक्षकाच्या ग्लोव्जमध्ये जाऊन लपलाय. डॉट बॉल स्वरूपाने मात्र या चेंडूची सांगता येते कंप्लीट झाली आहे. आतापर्यंत षटकातील जर पाहिलं गेलं तर इथे 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. लास्ट डिलिव्हरी डिस ओव्हर आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे. या शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीचं क्रिकेट घडतंय हे देखील मात्र पाहायचं आहे. यावेळेस देखील सॉफ्ट टर्नने केला एक सिंगल धावेचा कॉल आहे. तो सिंगल धावेचा कॉल इथे कंप्लीट केला जातोय. सिंगल धाबे इथे अधोरेखित केली जाते आणि सिंगल धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ झाली आणि धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचली. ती 2 षटकांच्या अखेरीस 3 गडींच्या मोबदल्यात 4 गडीच्या मोबदल्यात आपण पाहू शकतात 9 या अंकावरती. 9 रन ऑन कार्ड, लॉस ऑफ 4 विकेट ऑन कार्ड ही स्थिती फलकावरती आपण पाहू शकतात. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि देऊया डीजेला संधी. यस कॉल.
थँक्यू सो मच. आपण पाहू शकता तब्बल 77 धावांचा पाठलाग इथून करायचा होता आणि तो करत असताना जर पाहिलं तर गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची झाली. एकंदरीत एक चांगली टोटल ही फलकावरती उभारली गेली आणि तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाजी देखील खूप चांगल्या पद्धतीची केली गेली. यावेळी साडबा पाटणं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटच्या रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षण झालं आहे आणि तोपर्यंत एक सिंगल धाब इथे कन्वर्ट झाली. एक सिंगल धाबीने धावफलकात वाढ झाली आहे 1 ने आणि जाऊन पोचली ती दुहेरी अंकावरती 10 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतात. 11 चेंडू आणि तब्बल 67 धावांचा इथून पाठलाग करायचा. एकंदरीत बागपूटला गेले बॅटिंग करणारी टीम. यावेळेस देखील जर पाहिलं तर आउटसाईड द ऑफस्टम्प चेंडूची पिचिंग ठेवली गेली आणि त्यानंतर पंचाचा सिग्नल आला आहे व्हाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी. चेंडू टाकले जात आहेत आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉलने जर पाहिलं तर धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचली. इथून जर पाहिलं तर 11 चेंडू तब्बल 66 धावसंख्येची गरज आहे आणि 11 चेंडूचा खेळ इथून कशा पद्धतीने कंप्लीट केला जातोय. यावेळेस पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी पंचाचा सिग्नल नोचा आला आहे आणि इथं जर पाहिलं तर हा नो चेंडू आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर 12 ही धावसंख्या इथून हात खोलावे लागतील. कारण जर पाहिलं तर विजय आणि हार यातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि इथून जर पाहिलं तर ही मॅच बनू शकते. तर तुम्ही प्रत्येक षटकामध्ये 5 मोठे स्ट्रोक कन्वर्ट केले गेले तर या मॅचमध्ये बॅटिंग करणारी टीम अभी होऊ शकते. परंतु इथून तुम्हाला प्रयत्नही करावे लागतील आणि प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. गोलंदाजी मार्कवरनं जर पाहिलं तर विकासने आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ कंप्लीट केला आणि तदनंतर एक व्हाईट बॉल आणि तदनंतर हा नो चेंडू इथून फ्री हिटचा चेंडू आहे विकास. यावेळेस बॅटची वरची कडा आणि तदनंतर जर पाहिलं तर शॉर्ट टर्नमॅनच्या रिझनमध्ये हा चेंडू निघून जातोय आणि जाता जाता बॅटरला या 4 धावा देऊन जातोय चौकार. थँक्यू सो मच. आपण पाहू शकतात आतापर्यंत षटकातील 2 चेंडूचा खेळ इथे कंप्लीट झाला. धावसंख्या 16 या अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतात आणि गोलंदाजी मार्कवरनं जर पाहिलं तर विकास हा गोलंदाजी ट्रॅकवरनं सज्ज झाला आहे. बॅटिंग करण्यासाठी जर पाहिलं तर बॅटर देखील तयार आहे. इथून जर पाहिलं गेलं तर 4 चेंडूचा खेळ विकासला कंप्लीट करायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा एक चांगला बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं गेलं आणि एक डॉट बॉल जे सांगताय ते कंप्लीट झाले. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट केला गेला आणि 3 चेंडूच्या अखेरीस जर पाहू शकतायत 16 अंकावरती धावसंख्या. पूर्णपणे जर पाहिले तर गोलंदाजी करणारी टीम या मॅचमध्ये हवी झाली आहे. परंतु इथून तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. विजय आणि हार यातील अंतर कमी करायचं असेल तर तुम्हाला इथून मोठे स्ट्रोक कन्वर्ट करावे लागतील आणि ते करत असताना हा बॅटर मात्र आपण पाहू शकताय का. यावेळेस देखील एक चांगला फटका इथे कन्वर्ट केला गेला आणि इथून जर पाहिलं तर एक सिंगल धाब इथे अर्जित केली जाते. सिंगल धाबेने जर पाहिलं तर धावसंख्येत निश्चित वाढ 17 अंकावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. 4 चेंडूचा खेळ विकासने कंप्लीट केला गेला. एक चांगला गोलंदाजीचं पृथ्वीकरण विकासच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळत होतो. विकास पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे. यावेळेस बघा नो लुक स्ट्रोक इथे कन्वर्ट केला गेला आणि चेंडूला फेकून दिलं गेलं सरळ सीमारेषा पार. क्वालिटी ब्रँडेड दर्जेदार बेमिसाल स्ट्रोक. षटकार 6 धावा. पाच चेंडूचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या जर पाहिले तर ती 23 अंकावरती आपण पाहू शकतायत. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि जर पाहिलं तर एकंदरीत गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची केली. शेवटचा बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर्ड केला जातो हे देखील मात्र पाहू शकतायत. आई गावदेवी देपिवळे आणि त्याच्या विपक्षात जर पाहिलं तर युवा क्रांती उसगाव या 2 दिग्गज संघादरम्यान ही मॅच मात्र पाहू शकतात आणि युवा क्रांती उसगाव अफलातून पद्धतीची खेळी या क्रिकेटच्या पटलावरती देखील मात्र आपण पाहू शकतायत. तो उसगाव संघ या मॅचमध्ये पूर्णपणे हवीस झाला आहे. शेवटचा बॉल यावेळी सापटून टाकलेला चेंडू होता. पंचाचा सिग्नल इथे जर पाहिलं गेलं तर
नोचा सिग्नल आला आहे आणि यावेळेस जर पाहिलं गेलं तर एक सिंगल धाव इथे मात्र फलकावरती जॉईंट होईल. 24-24 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत. विकासच्या माध्यमातून जर पाहिलं गेलं तर शेवटचा बॉल इथे त्याला कंप्लीट करायचं, परंतु शेवटचा बॉल इथे फ्री हिट असेल आणि या फ्री हिटच्या चेंडूवर कशा पद्धतीचा फटका एक्झिक्यूट केला जातोय हे देखील मात्र पाहू शकतात. विकास बॉल तयार आहे. यावेळेस पुन्हा एकदा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स प्राप्त केला आणि पडल्यानंतर हा चेंडू निघून जातोय. नाकावर फुंकर मारे त्याने कानावरून शिट्टी मारीत हा चेंडू निघून जातोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल स्वरूपाने मात्र हा चेंडू इथे कंप्लीट झाला. षटकाची होती समाप्ती आणि एका षटकाच्या घरी जर पाहिलं गेलं तर 4 विकेटच्या मोबदल्यात 24 ही धावसंख्या फलकावरती पाहत आहेत. 24-4 ही स्थिती फलकावरती पाहत आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी. येस कॉल. थँक्यू सो मच. आपण ऐकत आहात पाहत आहात ठाणे पालघर आदिवासी क्रिकेट असोसिएशन कनबोन चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम आणि शेवटचा षटक प्रगतीपथावर आहे. आणि या शेवटच्या षटकामध्ये जर पाहिलं तर औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे. दिवेश हा गोलंदाजी ट्रॅकवरनं युवा क्रांती उजगाव या संघाच्या माध्यमातून आपण प्रगतीपथावर सज्ज झाला आहे. पहिला बॉल यावेळेस खोलवर डब्याची लेंथ होती. या लेंथला पिक करत असताना मात्र हा बॅटर आपण देखील मात्र पाहू शकतायत. एक सिंगल धाबे ते कन्वर्ट केली जाते आणि सिंगल धाबेने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ झाली. 24-25 या आकड्यावरती धावसंख्या आपण देखील मात्र पाहू शकतायत. इथून 5 चेंडूचा खेळ दिवेशला इथे कंप्लीट करायचा आहे. तो दिवेश पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे. या 5 चेंडूवर कशा पद्धतीचा खेळ खेळला जाईल यावेळेस पुन्हा एकदा त्याच रिझनमध्ये यावेळेस मात्र पाईन लेगच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू मात्र कन्वर्ट झाला, परंतु चेंडूला रिटर्न केलं तोपर्यंत एक सिंगल धाव इथे कन्वर्ट झाली आहे. आणि या सिंगल धावेने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ झाली आहे आणि जाऊन पोचली 26. लॉस ऑफ 4 विकेट ऑन कार्ड. 4 चेंडूचा खेळ इथे मात्र कंप्लीट करायचा आहे. तो दिवेश पुन्हा एकदा प्रगतीपथावर सज्ज आहे. इथून 4 चेंडूचा खेळ तो आणि कशा पद्धतीने मात्र केला जाईल हे देखील मात्र पाहूयात. यावेळेस मात्र पडल्यानंतर अधिकतर बाउन्स प्राप्त करतोय. एक डॉट बॉल स्वरूपाचा हा चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 26 ही धावसंख्या फलकावरती आहे. तब्बल 77 धावांचा पाठलाग इथून करायचा होता आणि 77 धावांचा एक डोंगर उभा केला आणि तदनंतर जर पाहिलं तर एक चांगली टोटल मात्र फलकावरती असताना त्याचं बेनिफिट हे युवा क्रांती उजगाव संघाच्या गोलंदाजांना मिळालं आणि इथे जर पाहिलं तर दबाव स्पेशल मात्र प्राप्त केला गेला. पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं तर एक सिंगल धाव इथं मात्र कन्वर्ट केली जाते. 4 चेंडूच्या अखेरी जर पाहिलं तर 27 ही धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत. इथे जर पाहिलं तर बॅटिंगचा आनंद लुटण्याचं काम या बॅटरच्या माध्यमातून केलं जाते, कारण जर पाहिलं तर औपचारिकता बाकी आहे या सामन्याची आणि 4 चेंडूचा खेळ इथे आतापर्यंत कंप्लीट झालाय. दिवेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली गेली. एकंदरीत जर पाहिलं तर करण, रितेश, विलास आणि जर पाहिलं गेलं तर दिवेश हे गोलंदाज इथे यूज केले गेले आणि त्याच्या माध्यमातून अफलातून गोलंदाजीचा प्रत्येकरण. यावेळेस मात्र लॉंग स्टॉप रिझन मध्ये नो स्टॉप हा चेंडू निघून जातोय सरळ 4 धावीसाठी. चौकार, 4 धावा. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 31 ही धावसंख्या फलकावरती पाहतात. यावेळेस पुन्हा एकदा हा पटका एक्झिक्यूट करायचा होता, परंतु चांगला बॉल आणि षटकाची होती समाप्ती. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि या खेळाचा देखील इथे अंत झालाय आणि आपण पाहू शकतायत खेळ संपतोय. आणि इथे जर पाहिलं तर युवा क्रांती उजगाव संघ या मॅचमध्ये अभी झाली. मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू यू युवा क्रांती उजगाव संघ. हाड अँड बॅड लक आपण पाहू शकतायत. आई गावदेवी देपिवली संघ इथे जर पाहिलं तर तुम्ही या स्पर्धेकरिता आलात आणि तुमचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेकरिता दिलं त्याबद्दल